गुरुदेव, सूत्रांनुसार असे कळाले आहे की आपण बुद्धीच्या पलीकडे आहोत. मग आयुष्यात बुद्धीची भूमिका काय आहे? हे विचारणे, दिलेले उत्तर काळजीपूर्वक ऐकणे आणि जागरूक राहणे. गुरुदेव, दुर्लक्षतेमुळे उदासीनता वाढते का? दुर्लक्षतेमुळे काय? दुर्लक्षतेमुळे उदासीनता वाढते का? काय वाटते तुम्हाला? वाढते का? विचार करा. गुरुदेव, असे म्हणतात की अंतर्मुखी होण्यासाठी खूप ताकद लागते. मग गुरुदेव, आज जाण्यासाठी आपण भरपूर ऊर्जा कशी वाचवू शकतो? अरे ते सोडा. कोण काय म्हणतंय त्यावर ते सोडा. तू स्वतःची काळजी घे. शांत होण्यासाठी तुम्हाला शक्तीची गरज आहे की नाही? शांत राहिल्याने शक्ती मिळते. सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला शांत राहावे लागेल. हो, बोला. तुमच्या सान्निध्यात मन फाडून मुक्त होतं, पण थोड्या वेळाच्या आनंदानंतर पुन्हा मन लाटेसारखं उगाच येतं. या मनाचं काय करावं? पुन्हा पुन्हा फाडत जा. आणखी काय करणार? हे असे कधीच विचारले नाही. एकदा भूक लागते, एकदा जेवण घेतले, मग पुन्हा पुन्हा भूक लागते. वेळ लागेल, पुन्हा 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 करा. गुरुदेव, अरे तुझ्या मनावर, तुला स्वतःवर विश्वास नाहीये. हीच तर गोष्ट आहे ना. गुरुदेव, मी तुमच्याकडून शिकलो आहे की वेळेचे ज्ञान हे अतिचेतनेतून मिळते आणि अंतर्ज्ञान प्रक्रिया ज्ञान चेतनेच्या जागृतीद्वारे विकसित केली जाऊ शकते. पर मुलांना IP दिलं जातं आणि मोठ्यांना कालज्ञान. कृपया या चेतनेच्या विविध स्तरांवर आणि त्यांच्या रहस्यांवर प्रकाश टाका. ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. आश्चर्य समजून घेतलं तर ते आश्चर्य राहणार नाही. राहू द्या. सगळं समजून घेऊन तुला काय करायचं आहे? आता तू असं विचारशील की गाडीचं सगळं मेकॅनिक समजून घेऊन मग गाडीत बसशील तर 5 वर्ष लागतील तुला. एक कारची पूर्ण यंत्रणा समजून घेऊन कशी चालते, काय होतं, मग गाडीत बसून जावं का? तुला काय? गाडी तयार आहे, ड्रायव्हर बसला आहे. बसा आणि चला. हो, आणि तुझ्या गाडीचा ड्रायव्हर तूच आहेस. स्टिअरिंग आहे. आता लर्निंग लायसन्सही मिळाले, शिकूनही झाले. इतके शिकून झाले, आता तर गाडी चालव. बसून बसून विचार करत राहशील. हो, गॅरेजमध्येच गाडी ठेवून दिलीस, त्याचा काय उपयोग? चला ध्यान करूया. चला. झाले ना सगळे प्रश्न? प्रश्न विचारून काय आहे? खूप ज्ञान आहे, ते सगळं पचवायला हवं आपल्याला. खूप ज्ञान घेतलं, दिवसभर ध्यान केलं आणि पुन्हा तसंच निघून गेलं तर काय उपयोग? ठीक आहे. आपलं सत्य काय? जीवनात तुझा काय अनुभव आहे? तुला काय खरं वाटतं? इतरांचं सोड, स्वतःकडे बघ. हेच स्वाध्याय आहे. हेच आत्मनिरीक्षण आहे. हेच आत्मपरीक्षा आहे. हो. हा, बोला. जय गुरुदेव. गुरुदेव, मी राजकोट गुजरातची आहे. मला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि डॉक्टरांनी सांगितले होते की किमान 1 वर्ष तरी तुम्हाला उपचार घ्यावे लागतील. पण फक्त 3 महिन्यात नियमित सुदर्शन क्रिया आणि दिवसातून 3 वेळा सहज केल्यामुळे माझी रिपोर्ट फक्त 3 महिन्यात निगेटिव्ह आली आहे.
आणि डॉक्टर हे मान्य करत नव्हते. त्यांना खूप म्हणजेच ते धक्क्यात गेले की हे कसे झाले, म्हणजे हे चमत्कार कसे घडले. तुम्ही अजून कुठल्या डॉक्टरकडून उपचार घेतले होते का? मी सांगितले की नाही, तुमचेच उपचार चालू होते. पर माझे जे डॉक्टर आहेत ते बेंगळुरूमध्ये आहेत. ठीक आहे. अशा अनेक परिस्थिती माझ्या आयुष्यात आल्या आहेत. पर प्रत्येक वेळी तुम्ही मला अशा प्रकारे जागे केले आहे की मी तुमच्यासाठी काय बोलावे, तुमचे आभार कसे मानावेत, माझ्याकडे यासाठी शब्दच नाहीत गुरुदेव. ठीक आहे. अशा कठीण परिस्थिती आयुष्यात आल्या आहेत की कदाचित माझ्याकडे काहीच उपाय नव्हता. कदाचित त्यावेळी असंही वाटलं होतं की मी आत्महत्या करावी, असे वातावरणही निर्माण झाले होते. पण प्रत्येक वेळी आतून एक आवाज येत होता, अरे तू एकटी कुठे आहेस? तुझ्यासोबत तर जगाचा नाथ आहे आणि त्याच्या कृपेने आता सगळं इतकं स्थिर झालं आहे, सगळं इतकं सहज झालं आहे, सगळं ठीक आहे. धन्यवाद गुरुदेव. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.